ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितं नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे। ताच्या गीता जयंती या विशेष भगवंतांच्या मुखात निघालेलं जे हे गीत आहे भगवद्गीता या जयंतीनिमित्त सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि खास करून आमचे RSSचे प्रमुख मंडळी ज्यांनी या गीतेला विशेष स्थान दिलं हिंदू लोकांच्या जीवनामध्ये आणि याचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रचार आणि प्रसार कार्यामध्ये मदत करतायत आणि हा ग्रंथ टिकवून ठेवण्याचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत अशा सर्व माझे सहकारी बंधू वरिष्ठ यांना माझा प्रणाम। तसं आपण उपस्थित झालेल्या कार्यक्रम त्याबद्दल आपले पण धन्यवाद आणि भगवंत चरणी कृपेची शुभाशयाची प्रार्थना करतो सर्वांसाठी। तर आपण फार भाग्यशाली आहोत। भारतभूमी जन्म होईल जन्म करी सार्थक कर परोपकार। तर भारत देशामध्ये ज्या लोकांचा जन्म झाला ज्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती विष्णूचे अनेक मंदिर आहेत 4 धाम आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला साधू संतांचं मार्गदर्शन मिळतं मंदिरात जायचा सहजच अभ्यास होतो कष्ट करायला लागत नाही तसा पवित्र जन्म झालेला आहे। आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी फार वर्षापूर्वी नाही केवळ 5132 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या मैदानावरती भूमीवरती हे भगवतचं ज्ञान अर्जुनाला सांगितलं। अर्जुन हा भगवंतांचा मित्र होता आणि तो सखा पण म्हणजे मित्र सखा होता आणि भक्त पण होता। भक्तोसी में सखा ज्योती रहस्य इद उत्तम। आणि त्याला हे ज्ञान सांगितलं बाकी भीमाला नाही सांगितलं युधिष्ठिरला नाही सांगितलं नकुल सहदेवला नाही सांगितलं पण अर्जुनाला का सिलेक्ट केलं तर भगवान श्रीकृष्ण हा ज्ञान जे आहे ते आपल्या भक्ताला सांगतात। जो मित्र आहे त्याच्या मनामध्ये दुसरा काही संदेह नाही आहे
स्थितोस्मी गत संदेह, की तुला काही दुसरा संशय नको म्हणावं दे. मी सांगतोय ते ध्यानपूर्वक ऐक आणि पालन कर, त्याच्यामध्ये तुझं डोकं लावू नकोस. असा हा प्राचीन ग्रंथ ज्या महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये 64 अध्यायामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे. तर हा ग्रंथ भगवान गणेशानेच तर लिहिला आहे. अजून काय पुरावा पाहिजे? गणपतीने ह्या ग्रंथाला लिहिलेलं आहे आणि व्यासांनी सांगितलेलं आहे. लिखण्याचं काम गणेशांनी केलेलं आहे, बोलण्याचं काम श्रीकृष्णांनी केलं. पण गणपतींनी स्वयं आपल्याला ही गीता दिलेली आहे. गीता असो, भागवत असो. तर वास्तविक आपल्या बऱ्याचशा हिंदू धर्मीय लोकांना माहीत नाही की आपला मूळ ग्रंथ कोणता आहे. कोणी शिवपुराण वाचेल, कोणी पद्मपुराण, कोणी स्कंदपुराण, कोणी आणख वेद वाचतील. 4 वेदांचा अभ्यास केला म्हणजे ज्ञान झाला असं म्हणतील. पण कृष्ण गीतेमध्ये सांगतायत की वेदेश सर्व अहम वेद वेद्यो वेदांत कृत वेद विद्याच्या. सर्व वेदांत जाणण्या की मीच आहे, वेदांत सार मीच आहे. आणि हा वेदांत सार म्हणजे भगवद्गीता आहे. सगळ्या उपनिषद सार म्हणजे भगवद्गीता आहे. तर असं म्हटलंय, मलिनम मोचनम पुंसा जलस्नानम दिने दिने सुकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. आपल्या रोज सकाळी आपण जसं दात घासतो, आंघोळ करतो, शौच करतो, तसं आपल्या बाहेर जाण्यामुळे सगळ्यांच्या लोकांच्या आपल्या डोक्यात सुद्धा कचरा साठतो रोज. अनेक लोकांच्या संगत आल्यामुळे आपल्या मनामध्ये त्या प्रकारच्या वासना, त्या प्रकारच्या इच्छा जागृत होतात. पण या इच्छांना साफ करणं आणि भगवत भावनाभावी जीवन जगणं यासाठी गीतामृत स्नानम, की गीतेच्या ज्ञानाने रोज आंघोळ केली पाहिजे. कशी? तो रोज गीतेचं अध्ययन करून, थोडंसं गीता वाचून 2-4 श्लोक वाचले आणि त्याच्यातनं काय मला जीवनात अप्लाय करता येईल त्याचा विचार केला. भगवान श्रीकृष्ण मला सांगतायत गीता ह्या उद्देशातनं. अर्जुनाला सांगितले तो भाग वेगळा, पण गीता मला भगवान सांगतायत आणि मी कृष्णाच्या समोर उभा आहे किंवा बसलेलो आहे आणि कृष्ण इथे समोर माझ्या आहेत आणि ते मला गीता सांगतायत. या शरणागतीच्या भावनेने जेव्हा आपण गीता वाचतो त्या श्रीकृष्ण परमात्मा रूपाने ध्यात आहेत, ते आपल्याला गीतेचं मार्गदर्शन करतात. गीता आहे तरी काय, गीतेत काय सांगितलेलं आहे? कोणी म्हणतं गीतेमध्ये कर्म करा सांगितलेलं आहे, कर्मण्ये वाधिकार असते मा फलिष्क दाचन. म्हणतं गीतेमध्ये ज्ञानयोग सांगितलेला आहे. कोणी म्हणतं गीतेमध्ये ध्यान योग सांगितलेला आहे, ध्यान करा, अष्टांग योग. पण गीता ह्याचा उद्देश कर्म किंवा ज्ञान किंवा नुसतं ध्यान हे नाही सांगितलं गीतेमध्ये. गीतेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा श्लोक माझा भक्त हो, मनमना भव मद भक्तो मद्याजी मा नमस्करू. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा श्लोक असं आचार्य म्हणतात की यत करोशी यदस्नाशी यज्जोशी यदास्यत यत तपस्यसी कौंत्या तत्कुरुष मदर्पणा. की तू जे काही खातोस, जे काही तप करतोस, जे काही दान देतोयस, जे काही करतोयस ते सगळं माझ्या प्रित्यर्थ कर, म्हणजे माझा भक्त हो. अर्थात तर भगवान श्रीकृष्ण या जगामध्ये येत आहेत आणि धर्माची स्थापना करतायत, है ना. धर्माची स्थापना करणं म्हणजे नेमकं काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्यात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. तर धर्माची स्थापना म्हणजे केवळ मंदिरात जाणे, पूजा करणे, आरती गाणे, आरती घेणे ही स्थापना भगवंताने शिकवली. आज तर सगळ्या मंदिरामध्ये होत आहे. पण धर्माची स्थापना झाली का? ते केल्यानंतर हृदयामध्ये धर्म स्थापन झाला का? धर्माची स्थापना म्हणजे भगवंतांच्या आज्ञेचं पालन. धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मरत शरणं सताम वेद्यं वास्तम अत्र वस्तु शिवदं तापत्र उन्मूलन. तर भागवतामध्ये धर्माचं वर्णन केलं की भगवंत हे धर्माचे स्त्रोत आहेत. धर्म तू साक्षात भगवत प्रणितम. आणि धर्म जाणणारे व्यक्ती कोण आहेत? निर्मत्सरी लोक आहेत. भगवंतांचा मत्सर करत नाहीत, भक्तांचा मत्सर करत नाहीत, साधू संतांचं देवतांचं पूर्णाचाही अनादर करत नाहीत. तर ते लोक भगवंतांच्या धर्माला समजू शकतात. आणि जे लोक भोग इच्छांपासून मुक्त आहेत, ह्या जगामध्ये त्यांना स्वामित्व बनवायचं नाहीये, त्या अधिकार प्राप्त करायचा नाही, कोणावरती प्रभुत्व गाजवायचं नाहीये, ज्याला स्वामित्वाची भावना नाहीये, असे लोक भगवंतांचे भक्त होऊ शकतात. आणि म्हणून श्रीकृष्ण येतात धर्माची स्थापना करण्यासाठी आणि ते आपल्याला धर्माचे तत्व सांगतायत. धर्मसत्व निहितम गुहाय महाजन एन गतासपंत. धर्माचे तत्व काय?
कोणालाही माहीत नाही धर्मतत्व काय आहे ते. धर्मही माहीत नाही. पण धर्म म्हणजे आमचे कुलधर्म, आमचे कुलाचार, त्यांचा धर्म झाला. कोणी म्हणतं आमचा स्त्री धर्म, कोणी तर पती धर्म, कोणी म्हणतं आमचा शिक्षकी पेशा आहे, शिकवणे आमचा धर्म आहे. कोणी अभ्यास करणं माझा धर्म आहे, माझा स्टुडंट लाईफ हे माझा अभ्यास करणं धर्म आहे. गृहिणीचं कर्तव्य करणं धर्म आहे, आई वडिलांची सेवा करणं पुत्र धर्म आहे, राजधर्म आहे, राजाचा धर्म आहे की हे सगळ्याचं पालन करणं. आणि अशा अनेक धर्मामध्ये लोक अडकलेले आहेत की ते कर्तव्यालाच धर्म समजतायत. ते कर्तव्य आहेत. कर्तव्य धर्मामध्ये फरक आहे. धर्म हा भगवंतांच्या प्रित्यर्थ आहे. रिलिजन हा शब्दाचा अर्थ जो पाश्चात्य आहे, धर्म तो तसा नाहीये. जर तुम्ही धर्माचा वास्तविक अर्थ बघितला तर साखरेचा धर्म बदलतो का? त्याचा गोडवा. मिरची धर्म बदलतो का? मिरचीचा नाही बदलत. पाण्याचा धर्म बदलतो का? मिठाचा धर्म बदलतो का? नाही. बर्फाचा धर्म, थंडपणा त्याचा किंवा गोठणं, गोठलेली अवस्था. तसं प्रत्येक गोष्टीचा धर्म आहे. तसं मनुष्य धर्म काय हा जाणला पाहिजे. तर गीता ही भगवंतांनी मनुष्याचा धर्म काय हे सांगण्यासाठी इथे आलेले आहेत. मनुष्याचा एकच धर्म आहे, तो म्हणजे भगवंतांची प्रेममयी सेवा. प्रेममयी हा शब्द फार महत्वाचा आहे. सेवा सगळेजण करतात, पण त्यात प्रेम ओतलंय का कोणी? भाव ओतलाय का? भक्तीचा भाव. आणि तो भाव देण्यासाठी, भक्तीचा भाव देण्यासाठी श्रीकृष्ण तुमच्याकडनं अपेक्षा करतायत की यत करोशी यदस्नाशी यज्जोशी यदासी यत. तुम्हाला अर्पण करायला शिक. माणसाची प्रवृत्ती अशी आहे की जे काही मिळालं ते मलाच पाहिजे, मी ह्याचा भोगता आहे. आमचे प्रभुपाद आपल्या एका ग्रंथामध्ये वर्णन करतात की रस्त्यामध्ये तांदळाच्या दाण्याचं पोतं पडलेलं आहे, 1 किलोचं असेल किंवा 10 किलोचं असेल. पण पशुपक्षी येतात आणि त्यातले दाणे वेचून जेवढं पोटात बसतं तेवढं खाऊन निघून जातात. पण मनुष्याचा प्राणी की ते 1 किलो पण घेऊन जाणार, 10 किलो 100 किलो पडलं तर तो गाडीत घालून घेऊन जाणार. म्हणजे मनुष्याची तृष्णा कधी संपलेली नाही या जगामध्ये. मुकेला आहे कायमचा. कितीही मिळालं तरी अजून मिळावंच वाटतं त्याला. आणि यासाठी या जगामध्ये अधर्माचं वातावरण आहे. धर्म बुडालेला आहे. धर्माची स्थापनेकडे श्रीकृष्ण यावं लागतं आणि आपल्या भक्तांच्या मार्फत ते धर्म काय आहे ते शिकवतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवा उपदेशांती ते ज्ञानी सत्वर दर्शिना. की जे महात्मे आहेत भगवंतांच्या आश्रयामध्ये, ज्यांनी गुरु परंपरेचा आश्रय घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्या गुरुकडून, त्यांनी त्यांच्या गुरुकडून असं हे ज्ञान संपादन केलेलं आहे आणि खाली ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करतायत. अशा गुरुच्या माध्यमातून भगवंताचं ज्ञान एखाद्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं. पण त्याची योग्यता काय? 3 योग्यता नारद आपल्या जीवनात सांगतायत. एक म्हणजे शिष्य म्हटलं की शिस्त आली, दुसरं आज्ञाधारकपणा, आणि तिसरं संयमित जीवन, रेग्युलेटेड लाईफस्टाईल म्हणतात त्याला. की आज जे केलं ते उद्या पण करायचं, उद्या केलं ते परवा पण करायचं, असं वर्षभर जीवनभर करायचा अभ्यास आहे. भगवंत अपेक्षा करतात की ज्या व्यक्तीला ज्ञान संपादन करायचं, ज्या व्यक्तीला मी पाहिजे, त्या व्यक्तीने मला जाणून घेण्यासाठी ह्या 3 गोष्टी जीवनात अप्लाय करायच्या. आज्ञाधारकपणा पाहिजे, शिस्त पाहिजे जीवनामध्ये, आणि तिसरं इंद्रिय संयम पाहिजे. की भगवंतांच्या संबंधित गोष्टीमध्ये आपलं लक्ष लावणं. जे भगवंत संबंधित गोष्टी नाही आहेत, पिक्चर, TV, गाणे, चित्रपट, म्युझिक, अनेक क्रिकेट, राजकारण, त्याच्यामध्ये आपलं मन नाही लावायचं. ते वरून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. ते चर्चा नाही करायचं समाजामध्ये, कोणी काय केलं पाहिजे, कोणी काय केलं पाहिजे होतं. पण आजच्या समाजात भगवंतांच्या कथा सोडून लोक ह्याच्यामध्ये मन अक्षरशः रममाण करतायत. त्यांना माहीत नाही की ह्याच्यात विषयामध्ये काही रस नाही आहे. कालची बातमी आज तीच आहे. ॲक्सिडेंट झाला, खून झाला, मारामारी झाली, युद्ध झालं, त्याच बातम्या रिपीटेड आहेत न्यूजपेपरमध्ये. आणि त्या न्यूजपेपरला लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत पारायण करतायत. गीतेचं पारायण करत नाहीत. न्यूजपेपरचं पारायण दिवसभर करणार. पण भगवद्गीतेचं जर थोडंसं वाचन केलं तर बुद्धी शुद्ध होईल ना. मनामध्ये असलेला नको असलेला टाइमपास जो आहे तो टाइमपास निघून जाईल, मन रमेल भगवंतामध्ये. आणि श्रीकृष्ण जगात येत आहेत आणि ते 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात सांगतायत की अशा प्रकारचे जे तथागत धर्म आहेत, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी मराठा आहे, मी आणि कोणी आहे इतर जाती, ते सगळे उपधर्म आहेत, कैतव धर्म, ते सगळे सोडून दे. सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं तान् सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः.
तथाकथित सर्व धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. काहीही शंका बाळगू नकोस आणि तुला मी मोक्ष पण प्रदान करेन. आता मोक्षाची कल्पना आमच्या शास्त्रामध्ये फार वेगवेगळी आहे, मुक्ती मोक्ष. तर आमचे श्रील म्हणतात की मोक्ष जो आहे ना, तो जो हरिनाम त्याला मोक्ष असाच मिळून जातो. मोक्षासाठी प्रयत्न करायची गरज नाही, पण प्रयत्न करायचा आहे भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंत धामात जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. भगवंतांशी आदान प्रदान जे करायचं आहे ना, त्यांचा भक्त व्हायचं आहे ना, त्यांच्याशी सेवा करायची त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्या प्रकारची मुक्ती किंवा त्या प्रकारचं जे भक्ती हे वैष्णव लोक भगवंताकडे अपेक्षा करतात की आम्हाला मुक्ती नको, मला भक्ती पाहिजे. मुक्ती म्हणजे भगवंतामध्ये विलीन व्हायचंय. तर श्रील म्हणले की भगवद्गीतेच्या अनेक कॉपी ह्या बाजारामध्ये होत्या, पण मी भगवद्गीता जशी आहे तशी सर्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला माझ्या गुरु आणि त्यांच्या गुरु यांच्या परंपरेतून. ह्याचं कारण एकच होतं की त्या भगवद्गीता वाचून कोणी भगवंतांची सेवा करण्यासाठी भगवद्गीता वाचत नव्हतं. कृष्णाच्या मंदिरात जायचंय, कथा ऐकायची, कीर्तन करायचे, सेवा कर, झाडू मारायचा आहे, भांडी धुवायचे, सब्जी कटिंग करायचंय, यासाठी कोणी गीतेचं करत नव्हतं. गीतेचं ज्ञान मिळण्यासाठी लोक वाचन करतात, फक्त गीतेचं ज्ञान पाहिजे. पण खरा ज्ञानी कोण आहे गीतेमध्ये? कोण म्हटलंय ज्ञानी? पंडित कोण म्हटलंय? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीच शोपाकेच पंडिता समदर्शिना. तो ज्ञानी व्यक्ती आहे जो सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा श्रीकृष्ण पाहतोय, सगळे श्रीकृष्ण घडून आणताय. तर गीता आपल्याला केवळ हे शिकवत नाही की तुम्ही या जगामध्ये संपत्ती प्राप्त करा, धन प्राप्त करा, ऐश्वर्य प्राप्त करा, मुक्ती प्राप्त करा, नाही. गीता हे आपल्याला सर्व जीव माझे अंश आहेत त्यांना मंदिरात पाहू नका, फक्त मला सर्वत्र पहा. यो मा पश्यति सर्वत्र सर्वत्र च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो, सर्वांच्या मध्ये पाहतो, तो मला कधी दुरावत नाही आणि मी पण त्याला दुरावत नाही. तर भगवंताला फक्त आपला एक मित्र म्हणून पाहणं किंवा भगवंत साई म्हणून पाहणं किंवा भगवंताला सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा श्रीकृष्ण आहेत आणि जे काही घडतं ते परमात्माच्या इच्छेने घडत आहे. माझ्याशी दुःख येते, काय सुख येते, कोणी मला बोलतंय, मान अपमान, सुख दुःख लाभहानी, जे काही होते श्रीकृष्णांची अनुमती असल्याशिवाय काही होत नाही. गीतेमध्ये श्रीकृष्ण अनेक श्लोक सांगतायत. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम स्वरूप. ते सगळ्यांचे गती भरता म्हणजे पोषण करता. प्रभू साक्षी, साक्षी म्हणजे विटनेस, ते सगळ्यांचे गवाह आहेत, म्हणतात गवाह. गीतेची शपथ घेऊन सांगतो. तर भगवद्गीता आणि भगवंतामध्ये काहीही फरक नाहीये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. भगवद्गीता म्हणजे भगवंतांच्या मुखातनं निघालेले शब्द आहेत आणि हे गीता जे अपौरुषे ज्ञान म्हटलेले, त्याला 3 गुणांच्या पलीकडे म्हटलेले. आणि त्याच्यामुळे भगवंतांच्या हे वाचताना लोकांना झोप का येते, डोक्यात का जात नाही? कारण ते सत्वगुणामध्ये स्थित नाहीये. आमचे श्रील प्रभुपाद म्हणाले की गीता वाचण्यासाठी कमीत कमी तुम्हाला एक 50% सत्वगुण तरी आवश्यक आहे. आज 70-80% रजगुण आहे, 20% तमोगुण आहे आणि 5% फक्त सत्वगुण आहे. हे की नाही? सत्वगुणात सवयच नाही. सत्वगुण सात्विक आहार पाहिजे, झोपेवरती नियंत्रण पाहिजे, हे की नाही? आपली वाचा शुद्ध पाहिजे, आचरण शुद्ध पाहिजे. गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकात कृष्ण म्हणतायत, अनुद्वेगम करम वाक्यम प्रियम च हितकरम. की आमचं बोलणं पण लोकांना हितकारक पाहिजे, त्यांचं कल्याण करणारं बोलणं पाहिजे. आमच्या घरातल्या लोकांवरच आम्ही राग काढतो, त्यांच्यावर रुसवा फुगा करतो, तर आम्ही बाहेरच्या कधी प्रेम करणार निस्वार्थपणे? तर भगवंतावरती प्रेम करणं दूर राहिलं, समोरच्या व्यक्तीवरती प्रेम करू शकत नाही, तर भगवंतावरती काय प्रेम करणार आहे? आणि हे प्रेमाची कला भगवंता स्वतः जीवनातून शिकवतायत की प्रेम कसं केलं पाहिजे. आम्ही भगवंताशी प्रेम केलंय का आतापर्यंत? नाही केलं, तरी पण भगवंताशी प्रेम करतायत ना. रोज जे काही अन्न वस्त्र निवारा लागतो, जे काही रोजीरोटी लागते, उपजीविकेचे साधन, ते सगळं पुरवत आहे. जे भगवंत जीवांशी विद्रोह करत नाहीत, पण ते सगळं मिळाल्यानंतर पण जीव भगवंताशी विद्रोह करतो. भगवंतांना विसरणं म्हणजे भगवंताशी विद्रोह आहे. भगवंता स्मरण म्हणजे भगवंतांचा कृतज्ञ पुत्र आहे. तर भगवंत आम्हाला ही शिक्षा गीतेच्या माध्यमातून देत आहे की ह्या भौतिक जगामध्ये तुमचं स्थायी अस्तित्व नाहीये, निरंतर अस्तित्व नाहीये. हे जग मी दुःखालय बनवलेलं आहे, तुम्ही इथून निघून जाण्याचा प्रयत्न करा. हे जग सज्जन लोकांसाठी नाही,
हे दुर्जन लोकांसाठी जगत आहे. इथे तुम्हाला कधी न्याय मिळणार नाही. इथे तुम्हाला नेहमी त्रास, संकट, कटकटी, युद्ध, मारामारी, धोका बाजी हे सगळं तुमच्या नशिबात येणार चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये. आणि चांगल्या लोकांनी भगवंतांचा आश्रय घेतला, गीतेचं ज्ञान प्राप्त केलं, हरिनामचा आश्रय घेतला, तर कृष्ण तुमची बुद्धी, तुमचं मन, तुमची कार्य सगळी व्यवस्थित करून तुम्हाला त्या संघापासून दूर करून तुम्हाला आध्यात्मिक जगाचा मार्ग दाखवतील. तिथे तुम्हाला प्रवेश करण्याची संधी देतील. पण तुम्ही या जगातच मला आनंद पाहिजे, मला सुख पाहिजे, मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे आणि भौतिकवादी व्यक्तींसारखंच इथंच निरंतर राहण्याचा प्रयत्न कराल तर श्रीकृष्ण तुमचा हात सोडून देतील. लक्षात. आणि म्हणून आपल्याला कृष्णाकडनं ह्या 3 गोष्टी शिकायच्या आहेत की जसं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी युद्धभूमीमध्ये हे ज्ञान सांगितलं की माझा भक्त हो, हे युद्ध तुला तुझ्या धर्मासाठी केलं पाहिजे, तू क्षत्रिय आहेस, तुला युद्ध केलं पाहिजे. अर्जुन हा खूप घाबरला होता. युद्धभूमीमध्ये आहे, दोन्ही सैन्यांना पाहतोय, भगवान श्रीकृष्ण सोबत आहेत, पण त्याच्या हातातलं गांडीव खाली गळून पडतंय, शरीरावरती रोमांच विरत आहेत, थरथर शरीर कापतंय आणि कंठ गदगद होतोय आणि आपलं धनुष्य खाली म्हणलं कृष्णा मी युद्ध करणार नाही. तर सगळ्यांची अवस्था असंच आहे की जेव्हा जीवनामध्ये प्रचंड संकट, दुःख येतात, त्रास होतो, त्यावेळेस त्याचं कर्तव्य त्याला करा असं वाटत नाही. कारण त्या तिथपर्यंत कर्तव्य तो स्वार्थासाठी करत आला होता, म्हणून ते कर्तव्यात तो चुकतो. पण जेव्हा तेच कर्तव्य भगवंताच्या प्रीत्यर्थ केलं जातं, त्या कर्तव्यामध्ये डबल इंजिन, भगवंताचं एक इंजिन आणि आमचं एक इंजिन, हॉर्स पॉवर, त्याची शक्ती वाढते काम करण्याची. आणि मग श्रीकृष्णासाठी काम केल्यानंतर विजय कोणाचा आहे? आमचा विजय आहे ना. श्रीकृष्णासाठी केल्यानंतर जीवनातल्या सगळ्या समस्या सॉल्व्ह करणारे कोण आहे? कृष्ण आहे. अर्जुनाने जेव्हा भगवंतांचा उपदेश ऐकला, गीतेचं ज्ञान ऐकलं आणि म्हटलं भगवंता तू सांगशील तसं करतो, आता मी शरणागत आहे, तुझा दास आहे, कार्पण्य दोष उपर सभा पृच्छामी ताम धर्म समोर्जिता यत श्रेय सा निष्ठमुरितम शिष्यस्तेहम शाधिमाम ताम प्रपन्न. मी तुझा शिष्य आहे, मी गोंधळून गेलेलो होतो माझ्या कार्पण्य दोषामुळे, आणि पण आता मला हे तू सांगतोयस की युद्ध कर, पण मी तयार आहे. आतापर्यंत तुला माझा सखा, मित्र, भाऊ असा घरातला एक व्यक्ती वाढला होता, पण आता तू माझा गुरु आहेस. जेव्हा आपण आपल्या सोबतच्या व्यक्तीला, आई वडील असोत किंवा एखाद्या गुरु समान व्यक्ती असोत, त्याला आपण गुरुचा दर्जा देऊ आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण पिपासू हो, मला हे सगळं समजून घ्यायचं, मला जीवनात अप्लाय करायचं आहे, गुरुचं स्थान दिला, आदर दिला, तर श्रीकृष्ण त्या व्यक्तीच्या माध्यमात तुम्हाला ज्ञान प्रदान करतात. पण त्यांना ह्यांचं काय, गीता हिने वाचली, मी पण वाचली, मला पण गीता काय माहिती. त्या व्यक्तीला गीता कधी समजणार नाही. गीता हे बुद्धीचं ज्ञान नाहीये, लक्षात घ्या. गीता आपल्याला समजण्यासाठी नम्रतेची आवश्यकता आहे, गीता समजण्यासाठी सेवेची आवश्यकता आहे, गीता समजण्यासाठी शरणागतीची आवश्यकता आहे. शरण गेला पाहिजे. आणि शरण गेला म्हणजे काय की मला माझी इच्छा नाहीये, तुम्ही सांगाल ते करतो, करिष्य वचनंतम. तर हे जे अद्भुत ज्ञान आहे, सिक्रेट ज्ञान आहे, हे जगाच्या प्रत्येक शहरामध्ये नेण्याचं काम सुद्धा प्रपादन केलं आणि उत्तम कोटीचे वैष्णव भक्त बनले, विदेशी भक्त. का? आम्हाला राम माहिती, आम्हाला कृष्ण माहिती, आम्हाला मथुरा, वृंदावन, अयोध्या सगळं माहिती. रामाच्या लीला सांगा म्हणतात, आम्ही रामाच्या लीला पण सांगू. पण ज्या कोणा रामाच्या, कृष्णाच्या लीला माहीत नाहीयेत, अशा व्यक्तीला हे गीतेचं ज्ञान प्राप्त होणं आणि त्यांनी नित्य नियमाने भगवंतांचं शृंगार, आरती, दर्शन, भोग लावणे, नामजप नित्य नियमाने करणे आणि भगवंतांच्या साठीच संसार करणे आणि कशासाठी नाही, असं जीवन जगून त्या लोकांनी भगवतीचा प्रचार केला. त्यांना श्रीकृष्ण साक्षात्कार झाला, श्रीकृष्णाची प्राप्ती झाली. ते कसं शक्य आहे? ते एखाद्या आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाचं तंतोतंत पालन करू. त्यांनी सांगितलं ना की तुम्ही ही सेवा करा, घरामध्ये असं ऑफरिंग करा, तसं पूजा करा. ते सांगितलं तसं केलं, तुम्हाला निश्चितपणे श्रीकृष्णांचा अनुभव दैनंदिन जीवनामध्ये होणार. आम्हाला फक्त मंदिरात आल्यानंतरच कळतं की ते श्रीकृष्णांची मूर्ती आहे आणि श्रीकृष्णाचं दर्शन केलं पाहिजे. पण आम्ही ते मंदिर सोडलं की आम्हाला श्रीकृष्ण इतर दिसतच नाही, आहे की नाही. आम्हाला श्रीकृष्ण पाहायला ज्ञान पण नाहीये आणि तशी बुद्धी पण नाहीये. कृष्ण गीते सांगतायत, नास्ति बुद्धियुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभयतम शांती शांतस्य कुत सुखम. आम्ही सगळेजण सुखाच्या शोधात आहोत, शांतीच्या शोधात आहोत. पण ज्या व्यक्तीकडे दिव्य ज्ञान नाहीये,
भगवंतांची भक्ती नाहीये, दिव्य बुद्धी नाहीये, त्याच्याकडे शांती असण्याचा प्रयत्नच होत नाही आणि शांतीशिवाय सुख कसं असेल असं श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात सांगतायत. तर आम्हाला हे सगळं पाहिजे, शांती पाहिजे, सुख पाहिजे, आनंद पाहिजे, प्रेम पाहिजे, आणि त्या प्रेमाचा उगमस्थान श्रीकृष्ण आहे आणि कुणी नाही. पण आम्ही भलत्याच लोकांचा आश्रय घेतो संकटानंतर आणि त्यांच्याकडे जाऊन काहीतरी उपाययोजना करायचा प्रयत्न करतो. पण श्रीकृष्ण सगळ्यांच्या हृदयात परमात्मापान आहेत. तुमचे प्रत्येक क्षणाचे विचार त्यांना माहिती आहेत की आता कुणाकडे जाणार आहे, काय मागणार आहे, काय खाणार आहे, कुठे जाणार आहे. तर आपल्याला ह्या भगवान श्रीकृष्णांचा जेव्हा हाक ऐकू येईल, आतमधला आवाज ऐकू येईल की श्रीकृष्ण काय सांगतायत, त्यांच्याकडे आपलं जेव्हा तोंड फिरवू आपण भगवंताकडे, त्या श्रीकृष्ण आपला मार्गदर्शन करायला सुरुवात करतील. तर गीता जयंतीच्या निमित्ताने हाच एक आदेश आहे भगवंतांचा की माझा भक्त हो, मला नमस्कार, माझ्या प्रीत्य तुझी सगळी कर्म कर, तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच मह्यार्पित मनोबुद्धी. तुझं मन, तुझी बुद्धी, तुझे कर्म मला समर्पित कर. आम्ही ऑफिसमध्ये जे काही कमवून आणू त्याचा शेअर भगवंतांना दिला पाहिजे. भगवंत हे भोगतायत, आम्ही त्यांचे दास आहोत, हे आम्हाला श्रील प्रभुपादांनी शिकवलं. आमच्या वाट्याचं सगळं नाहीये. जर आम्ही सगळं ठेवून घेतलं आमच्याकडेच, 100% धन आमचं आहे, तर आमचं धन डॉक्टर घेऊन जातील, हे की नाही. आमचं धन बँक किंवा कुठले तरी चोर येतील आणि ते घेऊन जातील. तर आमचं धन श्रीकृष्णांच्या वाट्याचे, त्यांना ते दिलं पाहिजे, धर्माच्या कामात लावलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही आमचं धन भगवंतांच्या सेवेत लावतो, त्यावेळेस ते धन लावल्यामुळे मन शुद्ध होतं. मन शुद्ध झाल्यामुळे ज्ञान प्राप्ती होती. आम्हाला जे भगवंताचं ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे, ज्ञान प्राप्ती होती. आणि जेव्हा ज्ञान प्राप्ती होती, त्या जीवन आपलं प्रकारच्या मार्गाने भगवंतांच्या धामाकडे प्रवेश करतं. सगळ्यांना एक ना एक दिवस हे जग सोडून जायचं आहे, पण कोणालाही असं वाटत नाही की माझा आजचा शेवटचा दिवस आहे. एकनाथ महाराजांनी एका व्यक्तीला सांगितलं की अरे थोडंसं रोज जायचं कथेला, कथा ऐकायचं, निघून जायचं. पण तो कथा कशासाठी ऐकायचं की मला काहीतरी नाथ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि भौतिक संपदा वाढेल माझी, आणि माझं जीवन एकदम खुश, म्हणजे भौतिक जीवनामध्ये माझं खूप आनंदी राहील मी. नाथ महाराज म्हणले थोडं जप कर, थोडं तप कर, शुद्ध होऊन जा. म्हणायचं ते सोडून बोला. आणि मग हा रोज येत गेला. आणि नाथ महाराजांना तर सांगायचं होतं की जप केला पाहिजे. ते म्हणाले अरे, तेव्हा तुम्ही एवढे खुश कशा असता, तुम्ही आनंदी कशा असता, नेहमी तुम्हाला मी पाहतो की तुम्ही दिव्य तेजामध्ये, दिव्य ज्ञानामध्ये, एकदम चिंता नाही जीवनामध्ये. तेवढ्या तुला उत्तर सांगतो, पण उद्या ये प्रवचनाला. तर प्रवचनाला उद्या आला आणि सगळं झाल्यानंतर प्रश्न विचारलं, प्रश्नाचं उत्तर दिलं आणि म्हणाले की तुझा मृत्यू 7 दिवसामध्ये आहे. तर म्हणलं माझं भविष्य सांगा. म्हणजे तुझा मृत्यू 7 दिवसामध्ये आहे. आता 7 दिवसामध्ये मृत्यू असल्यानंतर तो म्हणा तू जा आता, आणि त्याकडे 7च दिवस शिल्लक आहेत. तुला जी काही मजा करायची, जे काही चैन करते चैन कर, खा पी झोप, जे काही तुला साधन वापरायचे सगळे साधन वापर. तो गेला घरी, पण त्याचं मनच रमेल कशामध्ये. खाण्यामध्ये रम म्हणते, झोपण्यामध्ये, कपडे घालण्यामध्ये, ऑफिसमध्ये, कशामध्ये मन रमत नव्हतं. एकच होतं की म्हणजे आता 6 दिवस राहिलेत, म्हणजे आता 5 दिवस राहिलेत, म्हणजे 4 दिवस राहिलेत. प्रत्येक क्षणाला त्याला मृत्यूचा ध्यास होता. आणि नाथ महाराज म्हणाले तर हा काही माझ्याकडे येणार नाही, 7 दिवस राहिलेत, मीच त्याच्याकडे जातो. 2 दिवस राहिले असता त्याच्याकडे गेले. म्हणाले काय तुम्हाला कसं वाटतंय श्रीपाद, खुश आहेत ना? तुमचं आत्तापर्यंत आयुष्य असंच तुम्ही घालवलं, आता तुम्हाला ते सगळं साधन प्राप्त झालंय, खाण्यापिण्याची मजा केली असेल. नाही म्हणले मी एक क्षण सुद्धा आनंदी नाहीये. काही खाऊ शकलो नाही, काही झोपू शकलो नाही, काही कपडे घालायची इच्छा नाही, चांगले चांगले कुठे फिरायची इच्छा नाही. म्हणाले हेच मी करतोय. मी प्रत्येक क्षणाला माझा मृत्यू पाहतोय आणि ह्या जगातनं मी निघून जाण्यासाठी भगवंतांचं नाव घेतो, त्याच्यामुळे मी सुखी आहे. मी हा विचार करत नाही की माझा मृत्यू पुढच्या 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर. मी समजतो की आज माझा शेवटचा दिवस आहे का नाही माहित नाही, पण मी समजतो आज माझा शेवटचा दिवस आहे. आणि मी त्या भावनेने भगवंताला शरण जातो, त्यांचं नाव घेतो. तर मला श्रीकृष्णांची आहे ती कृपा, तो दिव्य आनंद, ती भक्ती मला प्राप्त होते. मला जगण्याची आशा असं वाटत की खूप जगायचंय. लोमस नावाचे ऋषी होते, त्यांना असं वरदान प्राप्त होतं की म्हणजे गायीच्या शरीरावर जेवढे केस आहेत ना, त्याच्या अनंत पटीने हजारो, एका केसाला 1000 वर्षांनी गुणलं तेवढं त्यांचं आयुष्य होतं. विचार करा किती आयुष्य असेल.
आणि लोमस ऋषी तपस्या करतोय उत्तरांचलमध्ये, बद्रीनाथमध्ये. आणि त्या ठिकाणी भगवान शिवाले म्हणाले की ऋषींवर तुम्ही तपस्या करताय, थोडं कुटी वगैरे बांधा, घर वगैरे बांधा. त्यामुळे नाही, लाईफ फार शॉर्ट आहे, खूप छोटंसं आयुष्य आहे आणि याच्यात कुठे वेळ वाया घालवणार. तपस्यामध्ये लागलेलं आहे, शुद्ध व्हायचंय आणि भगवंताकडे परत जायचंय. तर लोमस ऋषी किंवा भगवान शिव दाखवत आहेत. भगवान शिवांचा काय असा 3 BHK 4 BHK किंवा असा फ्लॅट कुठे आहे का या धर्तीवरती? काही नाही त्यांचं. ते स्मशानात राहत आहेत, त्यांचा परिवार पण आहे, पण त्यांच्या लग्नाला पण त्यांनी सगळं दान देऊन टाकलं. ती कथा माहित नसेल तुम्हाला, अगस्त्य मुनींच्या प्रसंगामध्ये सगळं दान देऊन टाकलं, काहीच ठेवलं नाही त्याकडे, घर पण नव्हतं. पत्नी म्हणाली, पार्वती अहो तुम्ही सगळं देऊन टाकलं, घरात राहायला तरी जागा पाहिजे कुठेतरी. तर असे वैरागी भगवान शिव, जे भगवान श्रीरामांचे भक्त आहेत, ते आदर्श जीवन सांगतात की आपलं काहीच नाही जगामध्ये, घर सुद्धा भगवंतांचं आहे, हे शरीर सुद्धा भगवंतांचं आहे. आपण सगळ्या गोष्टी जमून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि सरते शेवटी सगळं आपल्याकडनं काढून घेतल्या जातात. पण त्यात जर भगवत सेवेत वापरल्या, जे काही शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, गाडी आहे, जे काही घरातल्या सुखसुविधा आहेत, त्या भगवंता सेवेत वापरल्या तर जीवन भगवत भावनाभावित होऊ शकतं. काही नाही, झाडू मारायचं तर भगवंताचं घर समजा झाडू मारा, भाजी कटिंग करायची भगवंतासाठी भाजी कटिंग केली समजा, मुलांना गोळ्या औषध दिले किंवा त्यांचा डबा भरून दिला तर भगवंतांची मुलं आहेत, माझी मुलं नाहीत, त्यांची सेवा करण्यास संधी मिळाली, त्यांची सेवा करा भगवंताची मुलं समजून. पती सेवा करा भगवंतांचे भक्त आहेत म्हणून. तर असा पूर्ण संसार जर कृष्ण केंद्रित केला तर तुम्हाला या जगामध्ये बंधन असण्याचं काही कारण नाहीये, तुम्ही मुक्त आहेत. पण आम्ही आमचं घर, आमचे पती, आमचं मुलं, आमचे सगळं माझं समजतो आणि याला संसार म्हटलेलं आहे. त्या गीतेचा शेवटचा उपदेश असाच आहे, भोक्ताराम यज्ञतपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मूर्छ. ज्याला शांती प्राप्त करायचं, सुख प्राप्त करायचं, ज्याला भगवानचं दिव्य धाम प्राप्त करायचं आहे, त्या व्यक्तीने 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे भोगता आहेत, जे काही आम्ही घरात बनवू ते सगळं भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. कपडे जरी मार्केटमधनं आणले, भगवान चरणांना कपडे लावून आम्ही कपडे घातले पाहिजेत. भगवंतांनी दिलेलं वस्त्र आहे, त्यांनी निर्माण केलेलं आहे. यज्ञ तपसाम सर्व यज्ञांचा भुक्ता भगवान श्रीकृष्ण आहेत. सर्व लोक महेश्वरम, जे 3 लोक आहेत, भूर्भुव स्वः, 3 लोकांचा अधिपती भगवान श्रीकृष्ण आहेत. हे स्वामी आहेत, नियंत्रक आहेत. सुहृद सर्वभूताना, ते सर्व जीवांचे, सर्वभूताना म्हणजे सर्व जीवांचे, सुहृद म्हणजे सर्वांचे हितचिंतक आहेत. आणि हे 3 गोष्टी जर आणतो, ज्ञात्वा माम शांती मूर्छति. जाणणं म्हणजे काय की प्रत्यक्षामध्ये भगवंतांशी आपलं संधान मांडणं. नुसतं श्लोक माहिती झाला, ट्रान्सलेशन माहिती झालं तसं नाही. भगवंतांना अर्पण केल्याशिवाय न खाणं, भगवंतांची पूजा अर्चा नित्यनेमाने हरिनामाचा जप करणं, भगवंतांसाठीच कार्य करणं. जे काही कार्य दिले मला भगवंतांनी माझ्या उपजीविकेचं, ते कार्य भगवंतांची संतुष्टी असावं, त्याच्यामध्ये माझा स्वार्थ नसावा. जेव्हा आम्ही 3 गोष्टी पालन करून सगळ्या जीवांचा मित्र जसे भगवंत आहेत, तसं आम्ही पण सगळ्या जीवांचा मित्र होण्याची भावना हृदयात ठेवावी. तुकाराम महाराजांना एक व्यक्ती, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराजांना व्यक्ती आला आणि म्हणला की हा व्यक्तीला क्रोध कसा आहे ते आज मी चेक करतो. आणि चेक करण्यासाठी गोदावरी नदी तीरावरती एकनाथ महाराज असताना महाराज स्नान करून आले आणि त्याच्या अंगावर त्यांनी पानं खाऊन पिचकारी मारली. आता नाथ महाराज आहेत, भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, त्यांनी काही म्हणले नाही. पुन्हा एकदा गेले स्नानाला, स्नान करून आले, पुन्हा त्यांनी पान खाऊन पुन्हा पिचकारी मारली अंगावरती, पुन्हा स्नान केलं. असं 100 वेळा केल्यानंतर नाथ महाराजांना म्हणाले, महाराज तुम्हाला मी खूप त्रास दिला, पण तुम्हाला एक काडीचा क्रोध आला नाहीये, याचं कारण काय? त्यामुळे मी एक संधी होतो की 100 वेळा तुझ्यामुळे मला गोदावरीमध्ये स्नान करण्याचं सौभाग्य मिळालं. काय भावना आहे ना, 100 वेळा मला गोदावरी स्नान करायची संधी मिळाली आणि मी तुला त्याचं श्रेय देऊन टाकतो. मी शुद्ध झालो, जितक्या वेळा मी स्नान तितक्या मी शुद्ध झालो. तर आमच्या जीवनामध्ये विपरीत परिस्थिती येतात आणि कुणी आमच्या मनाशी अनुकूल बोलत नाही, प्रतिकूल बोलतो, त्याचं आमचं मन शुद्ध होतं. असं आम्हाला माहित नसतं की आमचं मन शुद्ध होत चाललेलं आहे, आम्ही आतून स्ट्रॉंग बनतो. पण जेव्हा आम्ही प्रतिकार करतो, डिफीट करतो, त्याला हरण्याचा प्रयत्न करतो, त्याचा आम्ही कमकुवत होतो. आणि आम्हाला ती शक्ती प्रदान करतायत की सहनशील बन, क्षमाशील बन, धैर्यवान बन, तेजवान बन. पण आम्ही डिफीट करून स्वतःचं प्रभुत्व सिद्ध करतो. आणि नम्रता हा जो गुण आहे, क्षमाशीलता हा गुण आहे, सहनशीलता गुण आहे, ज्या दिव्य गुणांची प्राप्ती करायला पाहिजे ते दिव्य गुण आम्ही हरून बसतो आणि आसुरी गुणाने विभूषित होतो.
अरे मी जिंकलो, त्याला हरवलं, त्याची निंदा करतो, त्याला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतो, सूड घेण्याची बुद्धी उत्पन्न होती. तर आम्हाला दैवी गुणांनी विभूषित व्हायचे, आसुरी गुण सोडायचे, त्याला म्हणतात भक्त. प्रभुपाद एक शब्द सांगितलंय, भक्त म्हणजे जेंटलमॅन. सभ्य लोकांचा समाजाची आवश्यकता आहे जगाला. सगळ्यांना एकमेकांची सेवा करणारे लोक आवडतात, सेल्फलेस लोक आवडतात, प्रेम करणारे लोक आवडतात, आणि त्याला जेंटलमॅन म्हटलेलं आहे. कोणाला स्वार्थी लोक आवडत नाहीत, कोणाला आपला फायदा करणारे लोक आवडत नाहीत. तर सगळ्यांवरती प्रेम करणाऱ्या लोकांचा समाज असेल तर ह्या जगाला आपण वैकुंठ बनवू शकतो, आणि त्या जगामध्ये स्थायी रूपाने आपण भगवान चिंतन करत भगवंत धामात जाऊ शकतो. तर या ठिकाणी गीताईंचा पर्वानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हरे कृष्ण महामंत्र जो आहे कलियुगाचा युगधर्म, तो ज्या जगाला सगळ्यांना प्रपाने दिला, तर त्या मंत्राचं आपण कीर्तन करू. पण त्या मंत्राचा अर्थ सांगून या ठिकाणी मी थांबवतो. तर भगवान चैतन्य महाप्रभू कलियुगामध्ये 500 वर्षापूर्वी येऊन त्यांनी सगळ्यांना कृष्ण भावनाभावित होण्याची शक्ती दिली, त्या सगळ्यांना संधी दिली. तर हरे कृष्ण महामंत्र आहे काय, तर ब्रह्माजी नारदांना सांगतायत. कले संतरण उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, तुम्ही गुगलवरती चेक करा. त्याच्यामध्ये विचारलं ब्रह्माजी नारदांना की कलियुगातील लोकांना भगवत साक्षात्कारासाठीचा मंत्र कुठला. अनेक मंत्र आहेत वेदांमध्ये, पण सगळ्या मंत्रांचा सार काय. त्यातलं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी महामंत्र जो आहे तो सगळ्या मंत्रांचा राजा आहे. जो कोणी हा महामंत्र जप करेल त्याला भगवंतांची प्राप्ती निश्चितपणे होईल. पण चैतन्य महाप्रभू आले आणि म्हणाले की कुठल्याही वैदिक मंत्राला सुरुवातीला ओम लागतं ना. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नारायण महा, ओम नमः शिवाय, ओम मंत्र सुरू होतो. पण ते म्हणाले की हा महामंत्र सगळेजण म्हणू शकणार नाहीये, सगळ्यांना म्हणता येणार नाही हा महामंत्र, कारण त्याला ओम नाहीये, पात्रता कोणाचीच नाहीये, कलियुगात कोणी ब्राह्मण पण नाहीये. मग याला आपण असं करूया म्हटलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा महामंत्र उलटा केला भगवंतांनी स्वतः, कारण चैतन्य महाप्रभू हे स्वयं श्रीकृष्ण आहे, कलियुगामध्ये युगावतार आहे त्यांचा, आणि त्यांनी मंत्र बदलला, त्यांना अधिकार आहे पूर्ण. आणि हरेचा अर्थ असा आहे की हे राधाराणी, ही रुक्मिणी, हे सीतामाता, कोणी घ्या तुम्ही, भगवत शक्ती. आणि कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक भगवान, आणि राम म्हणजे भगवंतांच्या आनंदाचं भांडार. बलराम, लक्ष्मण, नित्यानंद असं भगवंताचं आनंदाचं भांडार म्हणजे त्यांचे गुरु किंवा प्रतिनिधी आहेत त्यांचे, बलरामजी. तर आम्ही राधाराणीला प्रार्थना करतोय की मला भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलराम गुरु आणि कृष्णाच्या सेवेमध्ये संलग्न करा. मी मायाच्या सेवेमध्ये दिवस रात्र, मला भगवंत स्मरण होत नाहीये, त्यांची सेवा मला होत नाही. जेव्हा आम्ही नाम जप करू आणि प्रत्येक सेवा करू तर आम्हाला श्रीकृष्णांची सेवा केल्याचा आनंद मिळेल. आमची भौतिक चेतना आध्यात्मिक चेतना होऊन जाईल. पण आम्ही नामस्मरण न करता जर सेवा करू तीच सेवा, तर आमची चेतना भौतिकच असेल, त्या चेतनेमध्ये श्रीकृष्णाचा प्रवेश नसेल झाला. आणि श्रीकृष्णांचं नामस्मरण करून जर आम्ही सेवा करू तर भगवंताच्या सेवेमध्ये आणखी सेवा करायची अशी प्रेरणा आतमध्ये मिळून जाईल. आणि ते सेवाभाव एकदा विकसित झाला जीवात्म्याचा, तर आध्यात्मिक जगामध्ये जाऊन तुम्ही त्या सेवेमध्ये रममाण व्हाल. मग भौतिक जगामध्ये पार्ट टाइम फुल टाइम काम करायची गरज नाही. इथे यायचं, 8 तास भरायचे, पुन्हा जायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा काम करायचं. तर मनुष्याला एक कंटाळवाणं जीवन नको वाटतं, पण ते तुमच्यावरती लादलेलं आहे. पण ही जे 8 तास तुम्ही सेवा कराल मंदिरातली, तुम्हाला असेल की आणखी 8 तास केलं पाहिजे. त्याच्यामध्ये थकवा नाही, ते आध्यात्मिक आहे, पण भौतिकमध्ये थकवा आहे. मग सगळ्यांना नम्र विनंती आहे की आज गीता जयंतीच्या निमित्ताने आपण एक भगवंतांना पुष्पांजली सुमन अर्पण करूया की आम्ही तुमचे भक्त होण्यासाठी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. एक माळेचा का होईना आम्ही सुरुवात आजच्या ह्याच्याने करतो, एक माळ जप करतो. आमच्याकडे माळा पण आहेत, तर सगळ्यांना एक माळ दिली जाईल. एक माळ जप आज करू आणि तोच माळ तुम्ही घरून अभ्यास करायचा आहे. आणि जे जे खाल, जे जे तप कराल, जे दान द्याल, ते श्रीकृष्ण दान द्या, श्रीकृष्ण भक्त व्हा. ते ही गीता तेव्हाच आपल्या जीवनामध्ये उतरेल आणि खरी गीता जयंती आपण या निमित्ताने साजरी करू शकू. तर मी सगळ्या अधिकारी लोकांच्या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तुम्हाला सर्वांना एक संधी उपलब्ध केली. गीता आपल्या
जीवनामध्ये व्यावहारिक आचरण कसं करायचं आहे, गीता काय आहे आणि गीता त्रिगुणांच्या पलीकडे आम्हाला भगवंतांच्या धामध्ये कसं प्रवेश करून देते. तर आपण गीतेचा 15वा अध्याय 12वा अध्याय म्हणणार आहोत. 12 आणि 15 दोन्ही ना. सगळ्यांना हे मिळालंय पत्र. तर माझ्या बरोबर म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र म्हणायचं आहे ना. तुम्ही फॉलो करता मला फॉलो करतील बा. ठीक आहे. भक्तियोग आणि कर्मयोग. हा, दोन्ही घेऊया. तर पहिल्यांदा 12वा अध्याय घेऊ आपण. माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम् देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ 12 अध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमः. श्रीभगवानुवाच मय्यावेशमनो ये माम् नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्युपेतास्ते ते मे युक्ततमो मतः. एत्वम् अक्षरनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्रगम अचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवम्. सन्नियन्द्रियं ग्रामं सर्वत्र पूर्ण श्लोक म्हणे. सर्वेन्द्रियगाम सर्वत्र सबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. क्लेशोऽधिकस्तरस्तेषाम् अव्यक्तं सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहोऽग्धिरवाप्यते. एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मनाधस्तं मयि बुद्धि निवेशय निवसस्यसि मय्येव अत ऊर्ध्वः संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् अवाप्स्यसि. अथदप्यशक्तोऽसि कर्तुम् उद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यथात्मवान्. श्रेयो हि ज्ञानाभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्ति अनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमिः. सन्तुष्टः सुतं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यार्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः.
यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगो मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हर्षित न द्वेष्टि न शोचित न कांक्षति शुभाशु परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रौ च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिन्दा स्थिर्मौनी संतुष्ट एन केनचित् अनिकेत स्थिरमतिः भक्तिर्मान्ये प्रियो नरः एतु धर्मामृतम् इदं यथोक्तं परिपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेव अतीव प्रिय मे प्रियः ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः। ओम श्रीकृष्णार्पणस्तु। लगेच 15वा अध्याय म्हणूया। पंचदशोऽध्यायः। ओम परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलम् अधं शाखम् अश्वत्थप्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अथ शोद्धं प्रस्तास्य शाखा गुणा प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूल्यानुसन्ततानि कर्मानुबन्धेनि मनुष्यलोके न रूपस्यहं तथोपलभ्यते नान्तो न आदिर्न च प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुवीर्णमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततं पदं तत्परमार्गितव्यम् यस्मिन् गता न निर्वर्तन्ति भूयाम् तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत् प्रवृत्तिं प्रसतां प्राणी। निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखसंज्ञे गच्छन्ति मूढा पदम् अव्ययम्। न तद्भासते सूर्यो दशशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनः षष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि
भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैन पश्यन्त्या आत्मन्यावस्थितं यतन्तोऽपि कृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसा यदादित्यगतं तेजो जगद्भासते अखिलं यच्चन्द्रमासि यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम् गामाविश्य च भूतानि धारयामि अहं ओजसा उष्णामि च औषधीं च सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्तः पचामि अन्नचतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञान अपोहनं च वेदिशसारम् अहं वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेह चाहम् द्वामिमो पुरुषो लोके क्षर चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मे उत्युदाहृतः यो लोकत्रयम् आविश्य विभर्त्यरव्यय ईश्वरः यस्मात् अक्षर अतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्वज्जाति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमानः स्यात् कृतकृत्यश्च भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचोदशोऽध्यायः। ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। श्री राधा गोविंद भगवान की जय। नंदनंदन श्याम सुंदर कन्हैया लाल की जय। तर आज गीता जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी भगवद्गीता जशी आहे तशी डिस्काउंट रेटवर सगळ्यांसाठी उपलब्ध आहे। त्यावरती गीतेवरती आधारित जसे पुस्तक आहेत। गीता हे ग्रॅज्युएशन आहे, पण ग्रॅज्युएशन करायच्या अगोदर आपण पहिली दुसरी 10वी 11वी 12वी करतो ना, तसं गीतेच्या आधारात जी पुस्तकं आहेत ती वाचली पाहिजेत, मग गीता तुम्हाला समजेल। मग ती पुस्तकं पण या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर 5 पुस्तकांचा संच पण या ठिकाणी आहे, तुम्ही ते घेऊन गीतेचा अध्याय पण सुरू करा। त्यासोबत रोज गीतेचा एक श्लोक आणि त्याचं भाषांतर आणि तात्पर्य हे पण वाचायला सुरुवात करा, अशी तुमच्या सगळ्यांच्या चरणी विनंती आहे।